तुमचे कष्टाचे पैसे बँकेच्या एफ.डी मध्ये एकदम सेफ आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. मंडळी, एक साधा हिशोब सांगतो. तुम्ही एसबीआय मध्ये 10 लाखांची एफ.डी केली 5 वर्षासाठी 7% व्याजाने. तुम्ही रात्री शांत झोपता कारण तुम्हाला वाटतं तुम्ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट केले. पण थांबा, आता एक धक्कादायक सत्य ऐका. या 7% व्याजावर जेव्हा तुमचा 30% टीडीएस कापला जातो तेव्हा तुमच्या हातात प्रत्यक्षात फक्त मिळतात 4.9%. आणि आजच्या महागाईचा दर किती आहे? जवळपास 6%. म्हणजेच काय, तुमचा पैसा बँकेत सेफ नाहीये तर तो तिथे हळूहळू मरतोय. तुमची पर्चेसिंग पॉवर रोज कमी होते आणि ही एफडी तुम्हाला श्रीमंत नाही तर न कळत गरीब बनवते. पण टेन्शन घेऊ नका, आज मी तुम्हाला असे 5 100% सुरक्षित आणि गव्हर्नमेंट बॅक्ड पर्याय सांगणार आहे जे या बँक एफडीला पण विसरायला लावतील. इथे तुम्हाला एफडी पेक्षा 2 ते 3% जास्त रिटर्न्स मिळतील आणि काही पर्याय तर पूर्ण टॅक्स फ्री आहेत. हो, व्हिडिओच्या अगदी शेवटी मी तुम्हाला एक असा सिक्रेट फॉर्म्युला सांगणार आहे जो भारतातील फक्त 1% श्रीमंत लोकांनाच माहित आहे, पण सामान्य माणसाला तो कोणीच सांगत नाही. तो फॉर्म्युला मिस करण्याची चूक अजिबात करू नका. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला एफडीचा सगळ्यात मोठा ट्रॅप समजून घेणं गरजेचं आहे. घाबरू नका, मी एफडी पूर्णपणे वाईट आहे असं म्हणत नाही, पण त्याचे रिटर्न काय आहेत ते पहिल्यांदा बघा. समजा एक 45 वर्षाची व्यक्ती आहे, त्यांनी एसबीआय बँकेमध्ये 10 लाखांची एफडी 5 वर्ष टेन्युअरसाठी केली आणि त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट ठरला 7.10%. तर मित्रांनो, व्याज किती येईल? 71,000 रुपये प्रत्येक वर्षी. आता कपात समजून घ्या. टीडीएस 10% फॉर पॅन होल्डर म्हणजे 7,100 रुपये टीडीएस कट होईल. ऍक्च्युअली टॅक्स स्लॅब जर त्या व्यक्तीचा 30% मध्ये असेल तर 21,300 एक्स्ट्रा टॅक्स देखील जाईल. टोटल टॅक्सच त्याचा जातो 21,300. समजा त्या व्यक्तीचं टॅक्स ब्रॅकेट 30% असेल तर 21,300 रुपये टॅक्स लागेल. मग नेट इंटरेस्ट पोस्ट टॅक्स जर बघायचं झालं तर 49,700 रुपये येतं. म्हणजे रिअल रिटर्न किती आले? 4.97. आता इन्फ्लेशन पण समजून घ्या. ऍक्च्युअली एप्रिल 2026चा जर डेटा बघितला तर जवळपास 5.5-6% इन्फ्लेशन रेट आहे. मग रिअल रिटर्न आफ्टर इन्फ्लेशन जर बघितलं तर ते -0.5% ते 1% निगेटिव्ह येतात. म्हणजे काय मित्रांनो, ज्या व्यक्तीनं बँकेमध्ये एफडी केली आहे आणि त्यांना वाटतं आपण श्रीमंत होतोय, तर मित्रांनो बिलकुल नाही. तुम्ही दरवर्षी हळूहळू गरीब होताय. एफडीत अश्युरन्स आहे पण वेल्थ क्रिएशन नाही. आता समजलं एफडीला वेल्थ किलर का म्हणतात. चला मग एफडी पेक्षा 5 चांगले पर्याय बघूया. सगळ्यात पहिला पर्याय पीपीएफ, त्याला पब्लिक प्रोव्हिडंट फंड असं देखील म्हणतात. मित्रांनो, ज्याला मी शांत करोडपती बनवणारा मार्ग असं म्हणतो. पीपीएफ वर साधारणतः 7% पेक्षा जास्त इंटरेस्ट रेट मिळतो. तुम्ही म्हणाल संतोषजी हे तर सगळं एफडी सारखंच आहे. नाही मंडळी, इथंच तर खरं मॅजिक आहे. पीपीएफचे 5 सुपर फायदे आहेत जे तुम्हाला प्रत्येकाला माहित असणं गरजेचं आहे. इथं इन्व्हेस्टमेंट 80C च्या अंतर्गत तुम्ही 1.5 लाखांपर्यंतचा फायदा उठवू शकता. इथं इंटरेस्ट 100% टॅक्स फ्री आहे. मॅच्युरिटीला मिळणारी अमाऊंट देखील 100% टॅक्स फ्री आहे. जरी तुम्ही 30%च्या इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये जरी असला तर इफेक्टिव्ह रिटर्न या ठिकाणी 10.2% बनतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गव्हर्नमेंटचं 100% बॅकिंग आहे. बँक एफडी मध्ये DICGC फक्त 5 लाखांचा अश्युरन्स देतं. पीपीएफ मध्ये 100% रक्कम सुरक्षित आहे. मित्रांनो, पीपीएफ वर देखील तुम्ही 3 वर्षानंतर लोन मिळवू शकता. 7 वर्षानंतर पार्शल विड्रॉल देखील करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पीपीएफ मध्ये देखील फक्त 500 रुपयांपासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. पण जास्तीत जास्त इथं एक मर्यादा आहे, ते म्हणजे 1.5 लाखांची. त्याचबरोबर मित्रांनो, समजा तुमच्यावरती काही कारणानं कोर्ट केस झाली, तुम्ही बँकरप्ट झाला, काही होऊ द्या, तुमच्या पीपीएफला कुणीही टच करू शकत नाही. तिथं 100% अधिकार हा फक्त आणि फक्त तुमचाच असतो. मग मित्रांनो, पीपीएफ कुणासाठी फायद्याचा आहे? सर्व सॅलराईड पर्सन प्लस सेल्फ एम्प्लॉईड जर असाल तर मला वाटतं पीपीएफ सारखं दुसरं असेट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटसाठी मार्केटमध्ये सध्या तरी उपलब्ध नाही. लॉंग टर्ममध्ये, विशेषतः 15 वर्षासाठी जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर नक्की पीपीएफचा विचार करू शकता. टॅक्स सेव्हिंग शोधत असाल तरी देखील तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे आणि तुम्हाला गॅरंटेड रिटर्न हवे आहेत तर मित्रांनो पीपीएफ वन ऑफ द बेस्ट मानलं जातं. मित्रांनो, आता वळूया 2 नंबरच्या पर्यायाकडे, आरबीआयचे फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड. दुसरा पर्याय बहुतेक लोकांना माहितच नाहीये. मित्रांनो, सध्या जानेवारी ते जून 2026 साठी करंट इंटरेस्ट रेट 8.05% पर ॲन्युम आहे. हे बँक एफडी पेक्षा थेट 1% जास्त आहे आणि सरकारची गॅरंटी देखील. ह्याचं काय की फीचर्स आहेत? मित्रांनो, हे बॉन्ड कोण इश्यू करतं तर भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, भारत सरकारच्या वतीनं ही बँक हे बॉन्ड इश्यू करते. त्यामुळे हे 100% सेफ असतात. या ठिकाणी इंटरेस्ट रेट दर 6 महिन्यांनी रिसेट होतो. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट रेट प्लस 0.35% स्प्रेड या ठिकाणी तुम्हाला मिळतो. जर रेट वाढले तर
तुमचे रिटर्न ही वाढतात. एफडी मध्ये तुम्ही फिक्स्ड रेटवर एफडी लॉक होते. इथं अपसाइड प्रोटेक्शन देखील मिळतं. हाफ इयरली इंटरेस्ट पे आउट मिळतो. दर 6 महिन्यांनी इंटरेस्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतो. जर मित्रांनो तुम्ही रेग्युलर इन्कम शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. त्याचबरोबर मिनिमम 1,000 रुपयांपासून तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. अप्पर साईडला कुठलंही लिमिट नाही. हो, बरोबर ऐकताय तुम्ही. आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्ड्स मध्ये अप्पर साईडला कुठलंही लिमिट नाहीये. कितीही पैसा टाकू शकता. 100 कोटी रुपये जरी असले तरी देखील ते इन्व्हेस्टमेंट करू शकता. मित्रांनो, यामध्ये देखील लॉक इन पिरियड 7 वर्षाचा आहे. हा, पण तुम्ही जर सिनियर सिटीजन असाल तर मात्र 7 वर्षाच्या अगोदर यातून अर्ली विड्रॉल देखील करू शकता. फक्त लिमिटेशन इथं एकच आहे, इंटरेस्ट टॅक्सेबल आहे. म्हणजे तुमचं जे इन्कम टॅक्सचं ब्रॅकेट असेल त्यानुसार इथं टॅक्स बसणार आहे. पण इंटरेस्ट रेट मात्र जबरदस्त एक्सलंट आहे. मग मित्रांनो, यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोणी करायला पाहिजे? तर जे लोक रिटायर झाले, ज्यांना रेग्युलर इन्कम हवे आहे ते इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ज्यांना लमसम इन्व्हेस्टमेंट करायचे ते यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ज्यांना एफडी सारखी सेफ्टी हवे पण यील्ड देखील जास्त हवे तर त्यांच्यासाठी देखील हा पर्याय योग्य ठरतो. सिनियर सिटीजनसाठी 30 लाखाची लिमिट जी आहे ना. मग मित्रांनो, ही एफडी कुठून करू शकता? तर आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट पोर्टलवरून करू शकता किंवा एसबीआय बँक, एचडीएफसी, आयसीआयसी, ॲक्सिस बँकेच्या ब्रँचमध्ये जाऊन करू शकता किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं देखील पॉसिबल आहे. तिथून देखील करू शकता. मित्रांनो, तिसरा पर्याय गव्हर्नमेंटचे गोल्ड बॉन्ड, त्याला एसजीबी असं देखील म्हणतात. मित्रांनो, हा जो पर्याय आहे ना, हा सोन्याचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड हे सामान्य सोन्यापेक्षा 10 पट स्मार्ट आहे. एसजीबी कसं काम करतं माहित आहे? आरबीआय सोन्याच्या प्राइसला बॅक्ड बॉन्ड इश्यू करतं. 1 ग्रॅम सोनं बरोबर 1 युनिट तुम्ही बाय करता मार्केट रेटला. मॅच्युरिटीला 8 वर्ष लागतात. त्यावेळेला गोल्डची जी प्राइस असेल त्या प्राइसला तुम्हाला रिडम्पशन करता येतं. मित्रांनो, मग फिजिकल गोल्ड किंवा एफडी पेक्षा एसजीबी भारी काय? तर मित्रांनो, इथं 2.5% प्लस इंटरेस्ट मिळतो. म्हणजे हा तुमचा दुप्पट फायदा झाला. गोल्डची प्राइस तर वाढणार आहे. हिस्टॉरिकल 8 ते 10% जास्त रिटर्न गोल्डनं दिलेत. त्यावरती 2.5% एक्स्ट्रा रिटर्न देखील तुम्हाला मिळणार आहेत आणि ते पण कॅश इंटरेस्ट मध्ये. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला बँकेत ते पैसे जमा होतात. टोटल रिटर्न जर बघितले तर ते 10 ते 12% वरती जातात आणि सोन्याची सेफ्टी तर तुमच्यासोबत असणारच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी कुठलेही मेकिंग चार्जेस लागत नाही, कुठलेही स्टोरेज चार्जेस लागत नाहीत. तुम्ही जर फिजिकल गोल्ड घेतलं तर कमीत कमी 10 ते 20% मेकिंग चार्जेस लागतात. लॉकरचे रेंट परत इयरली 4 ते 5,000 रुपये आलेत. पण मित्रांनो, हे चार्जेस एसजीबी मध्ये 0 असतात. आणि सर्वात महत्त्वाचं, टॅक्स फ्री कॅपिटल गेन ॲट मॅच्युरिटी. 8 वर्षानंतर ज्यावेळेला एसजीबीचं तुम्ही रिडम्पशन कराल त्यावेळेला कॅपिटल गेन पूर्णपणे टॅक्स फ्री असेल. पण यावर मिळणारा इंटरेस्ट मात्र टॅक्सेबल असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर हे 100% प्युअरिटी गॅरंटी आहे या ठिकाणी, कारण आरबीआयनं या ठिकाणी हे इश्यू केलेलं आहे. त्यामुळे प्युअरिटीचा संशय घ्यायचा प्रश्नच येत नाही. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, एनएससी बीएससी वर एसजीबी लिस्ट होतात. इमर्जन्सी आली तर तुम्ही ते कधीही विकू शकता. हे याची सर्वात मोठी खासियत आहे. मग एसजीबी मध्ये कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतो? तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी गोल्ड अॅक्युमुलेट करत असाल तर मला वाटतं की तुम्ही याचा जरूर विचार केला पाहिजे. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तरी देखील ते चांगलं आहे. मग कल्चरल व्हॅल्यू प्लस इन्व्हेस्टमेंट कॉम्बिनेशनसाठी हा एक बेस्ट पर्याय. सर्वात महत्त्वाचं, तुमचा टाइम हॉरिझन 8 वर्ष या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पण 2025 पासून गव्हर्नमेंटनं एसजीबीचं इश्यू करायचं बंद केलेलं आहे. ते सेकंडरी मार्केटमधून तुम्हाला घ्यावे लागतील किंवा गोल्ड म्युच्युअल फंड जे आहेत ना किंवा गोल्ड ETF, मला वाटतं की यासाठी ते अल्टरनेटिव्ह आहे. मित्रांनो, चौथा पर्याय खूप इम्पॉर्टंट आहे. चौथा पर्याय आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि सुकन्या समृद्धी योजना. मित्रांनो, हे 2 पर्याय जे आहेत ना, मला वाटतं की एफडीला टक्कर देण्याच्या डेफिनेटली लायकीचे आहेत. कारण का मित्रांनो, चौथा पर्याय जो आहे ना, हे जिंकण्याचं तिकीट आहे, तुमचं लक्षात ठेवा. पण हे स्पेसिफिक लोकांसाठी आहे, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही त्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्हाला बेस्ट रिटर्न इथं मिळतात. आता सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमचा जर विचार केला, तुमचं वय कमीत कमी 60 पेक्षा अधिक, तुम्ही वयाच्या 55व्या वर्षानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली असेल तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1,000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. मॅक्झिमम 30 लाखाचं लिमिट आहे. 5 वर्ष ह्याच्यामध्ये लॉक इन फ्रीड असतो. तुम्हाला जर वाटलं तर 3 वर्ष ते एक्सटेंड देखील करू शकता. याच्यामध्ये क्वार्टरली इंटरेस्ट पे आउट देखील मिळतो आणि तुम्ही प्री मॅच्युअर ती एफडी क्लोज देखील करू शकता. मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजना हा देखील एक बेस्ट बँक एफडीला पर्याय आहे. करंट इंटरेस्ट रेट 8.20% आहे पर एनम आणि कम्प्लीट टॅक्स फ्री आहे. मित्रांनो, तुमच्या मुलीचं किंवा तुमच्या कन्येचं वय
10 पेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनेमध्ये डेफिनेटली येऊ शकता आणि प्रत्येक वर्षी फक्त 250 रुपयांची इन्व्हेस्टमेंट करू शकता. कमीत कमी जास्तीत जास्त 1.5 लाख टेन्युअर जो आहे सुकन्या समृद्धी योजनेचा तो 21 वर्ष आहे. म्हणजे 21 वर्षानंतर तुम्हाला पैसे काढता येतात. यामध्ये डिपॉझिट मात्र फक्त 15 वर्ष करायचं आहे. त्याच्यात बेनिफिट काय माहिती आहे का? ट्रिपल बेनिफिट आहे. डिपॉझिट, इंटरेस्ट, मॅच्युरिटी सगळं टॅक्स फ्री आहे. मित्रांनो 15 वर्ष जर दरवर्षी तुम्ही 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर टोटल इन्व्हेस्टमेंट होते 22,50,000. 21 वर्षानंतर मॅच्युरिटीला मिळणारी अमाऊंट आहे 73 लाख, ती पण पूर्णपणे टॅक्स फ्री. हेच एफडी मध्ये 50-55 लाख टॅक्स कापून मिळत होते. जे बघा मित्रांनो जवळपास 18 ते 20 लाखाचा फायदा तुम्हाला कशामध्ये आहे तर सुकन्या समृद्धी योजनेमध्ये आहे. जर तुम्ही सिनियर सिटीजन आहात तर मित्रांनो सिनियर सिटीजन अकाउंट ओपन करून त्यामध्ये एफडी करू शकता. जर तुम्हाला मुलगी असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी बेस्ट गिफ्ट राहील तुमच्या कन्येसाठी. मित्रांनो 5वा पर्याय खूप बेस्ट आहे. AAA रेटिंग कॉर्पोरेट बॉन्ड किंवा डेट म्युच्युअल फंड. मित्रांनो हा एक स्मार्ट इन्व्हेस्टरसाठी बेस्ट पर्याय आहे. मित्रांनो तुम्ही सॅलराईड असाल, मिडल इन्कम क्लास मधला असला तरी चालेल. AAA रेटेड डेप्ट म्युच्युअल फंड मध्ये डेफिनेटली इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याची करंट यील्ड 8% ते 9.5%. याचं फ्युचर काय माहिती का? हे टॉप कॉर्पोरेशन किंवा पब्लिक सेक्टर मधल्या अंडरटेकिंग हे इश्यू करतात. AAA रेटिंग असतं म्हणजे डिफॉल्ट रिस्क खूप कमी असते आणि सर्वात महत्त्वाचं NSE BSE वर लिस्टेड असतात म्हणजे लिक्विडिटीचा प्रॉब्लेम नाहीये. कधीही एफडी ब्रेक करू शकता. पण इंटरेस्ट मात्र टॅक्सेबल असतो. पण इंटरेस्ट रेट पण तुम्हाला काय हायर मिळतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हे बॉन्ड लेजर किंवा आरबीआयच्या रिटेल डायरेक्ट मार्फत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्याचबरोबर डेप्ट म्युच्युअल फंड देखील आहेत. तुम्ही त्यामध्ये 7 ते 10% पर्यंत रिटर्न इथं देखील मिळू शकतात. लिक्विड फंड जर घेतले तर ते देखील 7.5% पर्यंत मिळतात. जर इमर्जन्सी फंडासाठी वापरायचं असेल. शॉर्ट ड्युरेशन फंड जे आहेत ते 7.5-8% पर्यंत रिटर्न देतात. कॉर्पोरेट बॉन्ड्स देखील 8 ते 9.5% रिटर्न देतात आणि ग्लिच फंड जे आहेत ते 8 ते 10% पर्यंत तुम्हाला रिटर्न देतात. ते देखील गव्हर्नमेंट सिक्युअर्ड असतात, 100% सेफ असतात. मित्रांनो या पर्यायांमध्ये तुम्ही काय करू शकता? इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता. आता मित्रांनो आपण आलो आहोत सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे 5 भाग सांगितले ना त्यामध्ये. मग ही इन्व्हेस्टमेंट कशी करणार? तर मित्रांनो आपल्याला इथे एक स्मार्ट कॉम्बिनेशन मदत. कसं स्मार्ट कॉम्बिनेशन मदत कर? समजा तुमचं वय 24 ते 40च्या दरम्यान असेल, तुम्ही यंग प्रोफेशनल असाल तर PPF, डेप्ट म्युच्युअल फंड, SGB, RBI बॉन्ड, बँक एफडी याचं ॲलोकेशन कसं असायला पाहिजे ह्या पाय चार्ट वरून तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि जर तुम्ही ह्या सर्वांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली, समजा तुमचं 55+ वय असेल, रिटायरमेंटच्या जवळ असेल आणि तुम्हाला जर ह्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हे ॲलोकेशन पण काय करा तुम्ही बघून घ्या. मित्रांनो नॉलेज तेव्हाच व्हॅल्युएबल होतं जेव्हा तुम्ही ॲक्शन घ्या. त्यामुळे आजच स्टेप घ्या. अजूनपर्यंत तुम्ही PPF अकाउंट ओपन केलं नसेल तर लगेच PPFचं अकाउंट ओपन करून घ्या. बँकेमध्ये एफडी असतील तर त्या एकदा समजून घ्या. अजूनपर्यंत तुम्ही RBI रिटेलच्या वेबसाईटला अकाउंट ओपन केलं नसेल तर नक्की तिथं देखील अकाउंट ओपन करून घ्या. आणि जर तुम्ही इलिजिबल असाल सुकन्या समृद्धी योजना सुरू करून घ्या. दरवर्षी या सर्वांचा रिव्ह्यू घ्या आणि गरज असेल तर रिबॅलन्सिंग करा. आपल्या आई वडिलांनी आयुष्यभर एफडी केले ते चुकीचे नव्हते कारण त्यांच्याकडे पर्याय नव्हते. PPF सुरू झालं होतं पण अवेअरनेस कमी होता. SGB, RBIचे बॉन्ड तर नव्हतेच. पण आज आपल्याकडे डिजिटल ॲक्सेस आहे, इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज आहे. म्हणून आजच्या पिढीनं हेच केलं तर आई वडिलांच्या कष्टाचा अपमान होईल. कारण आपण जर जास्त हुशारीने पैसा वाढवू शकतो तर हीच खरी प्रगती आहे. मित्रांनो आत्ताच कमेंट्स करून सांगा तुमच्याकडे एफडी आहे का आणि तुम्हाला यातला कोणता पर्याय सर्वात जास्त बेस्ट वाटतो आणि कोणत्या पर्यायावरती मी पुढील व्हिडिओ डिटेलमध्ये बनवू असं तुम्हाला वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण माझ्या कामाला प्रोत्साहन मिळेल. शेअर करा, तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचवा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा कारण प्रत्येक आठवड्याला असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर येत असतात. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.